गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारनं काही कायद्यात बदल करून कायदे कडक केलेत। 1 जुलैपासून हे कायदे अंमलात येणार आहेत आणि या कायद्यामुळे देशातील नागरिक, महिला व मुलींना सुरक्षितता मिळणार असून त्यांना भयमुक्त जीवन जगता येईल। नवीन कायदा नागरिकांसाठी कवचकुंडल आहे, असं प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी केलं। केंद्र सरकारने कायद्यात तरतूद करत नवीन 3 कायद्यात बदल करून त्याची 1 जुलैपासून अंमलबजावणी करण्यासाठीची अधिसूचना जाहीर केल्यानं पोलीस प्रशासनातर्फे शहरातून कायदा जनजागृती रॅली काढण्यात आली। प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली। यावेळी जागृती रॅलीच्या सभेत सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस बोलत होते। यावेळी ॲडव्होकेट विजय जमदग्नी, सुशांत कुंभार आदी प्रमुख उपस्थित होते। कुरुंदवाड शहरातील प्रमुख मार्गावरून जागृती रॅली काढण्यात आली। या रॅलीत एस.के. पाटील महाविद्यालय, दत्त महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील या रॅलीत सहभागी झाले होते। यावेळी पुढे बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस म्हणाले की महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषी आढळणाऱ्या आरोपीला 20 वर्षाचा कारावास किंवा जिवंत असेपर्यंत तुरुंगवास, बाल लैंगिक अत्याचारात दोषी असणाऱ्या आरोपीला जन्मठेप आणि फाशीची शिक्षा असा मोठा बदल केलाय। तर खुनाचे कलम 302 हे आता 101 असं बदल करण्यात आलाय। तसेच 20 नव्या गुन्ह्यांमध्ये आणि त्याच्या शिक्षेतही बदल करण्यात आला आहे। महिलांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारनं कायद्याची तरतूद करून मोठी सुरक्षा निर्माण करून दिली आहे। यावेळी उपनिरीक्षक सागर पवार, ज्ञानदेव सानप, फारुख समादार, अरुण चव्हाण, विवेक कराडे, पोपटराव आयवळे, राजेंद्र पवार, प्राध्यापक बाळासाहेब सावगावे यांच्यासह पोलीस कर्मचारी रॅलीत सहभागी झाले होते। मराठी येस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।